बऱ्याच दिवसांनी पोहण्याचा आनंद. पोहण्यासारखी मित्रांनो मजा नाही आहे कशामध्ये. तुम्ही जर नियमितपणे पोहण्यासाठी आले तर एक शरीराचा चांगला व्यायाम होतो. तुम्ही जर व्यायाम करायला तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या आसपास विहीर असेल, तलाव असेल, तिथे पोहायला जाऊ शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी निवेदक रुपेश वाळके या चॅनलला आपण सबस्क्राइब करा. व्हिडिओला खूप शेअर करा आणि लाईक करा. मित्रांनो आता मी विहिरीतून वर आलोय. थोडासा पहिला वॉर्मअप केला, थोडासा पोहलो, थोडेसे हातपाय मोकळे झालेत आता. आणि आता मी वर आलोय, साबण वगैरे लावलाय आणि मी आता पुन्हा सूर खाणार आहे. अनेक जणांना सूर कसा असतो माहीत नसतो, त्यामुळे मी आता सूर खाऊन मारून दाखवणार आहे. आमच्या इकडे ग्रामीण भागामध्ये मुलांना, नवीन मुलांना, लहान मुलांना शिकवण्यासाठी कुणाला जरी पोहायचं असेल तर सहजरित्या विहिरी असेल, नदी असेल, तलाव असेल, सहजरित्या उपलब्ध होत असतं. पण शहरामध्ये काय होतं, जास्त करून विहिरी नसतात, नद्या नसतात, तलाव नसतात, स्विमिंग पूल असतात, पण तिथं पैसे देऊन मुलांना शिकवावं लागतं. अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये आम्ही नशिबान आहोत, आम्ही ग्रामीण भागात जन्माला आलो आणि सर्व सोयी उपलब्ध आम्हाला असतात. आता मी सूर खाणार आहे. आता मी सूर खाऊन दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे सूर मारतात. थांबा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो अशा प्रकारे सूर मारला. मी तुम्हाला आता उडी खाऊन दाखवतो. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अशा प्रकारे उडी खातात. मित्रांनो पोहण्यामध्ये जो आनंद आहे ना तो कशामध्येच नाहीये. खूप भारी वाटतं. एकदम दिवस तुमचा फ्रेश जातो, दिवस आनंदी जातो. पोहल्यानंतर तुमचं अंग दुखणार नाही, चमक निघणार नाही. असे हे पोहण्याचे फायदे आहेत. हे विहिरीचं पाणी थोडं जास्त खोल असल्यामुळं पाणी खाली आहे, कारण या विहिरीमधून शेताला पाणी देण्यासाठी उपसा चालू असतो, त्यामुळे थोडंसं खाली गेलंय. एरवी पाणी वरती असतं आणि जेवढं वरती पाणी असेल तेवढे मग पोहण्यासाठी अजून मजा येते. पण पाणी खाली गेल्यानंतर उडी मारायचं असेल तर पाणी खोलच लागतं. मित्रांनो हे आमचे चिरंजीव आहेत शौर्य. हा देखील अजून पोहायला शिकला नाही. हा दुसरीला आहे आता. मागच्या वर्षी त्याने 1-2 वेळा ट्राय केला होता, पण थोडासा घाबरला होता, कारण पहिल्यांदा पोहायला कुणी जरी उतरलं विहिरीमध्ये किंवा पाण्यामध्ये तर प्रत्येकजण घाबरत असतो. पण यंदा त्याने पूर्णपणे त्याच्या मनाची तयारी केली. तो म्हटला यंदा मला पोहायला कसल्या परिस्थितीत शिकायचे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. पाहतो कसा हसतोय, कारण बाकीचे आमच्या वस्तीवरील लहान लहान मुले सर्वजण एकत्र पोहतात. त्याला देखील पोहण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे त्याला यंदा उन्हाळ्यामध्ये मी शिकवणार आहे. आणि फार तर फार 15 दिवस 20 दिवसामध्ये तो पोहायला शिकणार अशी मला खात्री आहे. शौर्य शिकायचं ना पोहायला? मित्रांनो सूर खाण्याची देखील टॅक्ट असते, कारण विहिरीचा गाडा थोडासा छोटा आहे. कारण काय होतं, जर आपण चुकीच्या पद्धतीने जर सूर मारला तर आपल्या डोक्याला वगैरे पुढे लागू शकतो. त्यामुळे सूर खाताना सूर पाय स्ट्रेट ठेवायचे आणि सूर मारल्यानंतर जास्त खोल जायचं नाही, लगेच वर डोकं काढायचं, जेणेकरून आपल्या डोक्याला वगैरे कुठं लागणार नाही. ही काळजी सूर मारताना देखील घेणे गरजेचं आहे. ही जी विहीर आहे ही आमच्या चुलत्यांची आहे, ज्ञानेश्वर वाळके यांची. त्यांचं देखील मी आभार मानेल, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी उन्हाळ्यामध्ये कधीही 12 महिने या ठिकाणी विहिरीमध्ये पोहायला मिळतं. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो.
अशा प्रकारे मित्रांनो सूर मारायचा असतो। आणि ही विहीर तुम्ही पाहू शकता, अतिशय स्वच्छ पाणी आहे। बोरवेलचं पाणी या विहिरीमध्ये सोडलं जातं, त्यामुळे कुठलीही घाण नाही, कचरा नाही। आता शहरामध्ये नद्या वगैरे असतात, पण आपल्या सर्वांना माहिती आहे शहरामधील नद्या कशा प्रकारे प्रदूषित झालेल्या आहेत। अनेक प्रकारचे जलपर्णी, सांडपाणी त्या नद्यांमध्ये सोडलं जातं, त्यामुळे त्या नद्यांमध्ये पोहणे योग्य नाहीये। अशा प्रकारची जर विहीर असेल, पाणी असेल तर पोहायला काहीच अडचण नाही। आणि तुम्ही दररोज जर सकाळी पोहले दैनंदिन जीवनामध्ये रोजच, तुम्हाला जरी व्यायामाला वेळ नाही मिळाला तरी तुम्ही अशा प्रकारे पोहू शकता। तुम्ही जर कमीत कमी रोज अर्धा तास 20 मिनिटं जरी पोहले तरी शरीराचा एक उत्तमरित्या तुमचा व्यायाम होऊ शकतो। कारण विहिरीमध्ये पाण्यामध्ये उतरल्यानंतर हातपाय तर हलवावेच लागतात, जेणेकरून आपण सायकल जशी चालवतो, सायकल चालवताना जसे आपले हातपाय हलवावे लागतात, तसे विहिरीमध्ये पोहताना देखील हातपाय हलवल्याशिवाय पर्याय नसतो। त्यामुळे एकदम चांगला व्यायाम शरीराचा पोहल्यानंतर होत असतो। या स्विमिंगच्या व्लॉगमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये देखील पोहताना अजून कोणते कोणते प्रकार आहेत, आमच्या वस्तीवरील बाकीचे मित्र आल्यानंतर त्यांना सर्व माहिती आहे। सूर असेल, मुटका असेल, उडी असेल, अनेक प्रकारचे पोहताने प्रकार आहेत, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी निवेदक रुपेश वाळके या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, व्हिडिओला खूप शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।